आजच्या लॉर्ड्स मधील अंतिम सामना आहे. सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचण्यासाठी हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळतायत. चला मॅचला आपण सुरुवात करूया. लास्ट मॅच या लॉर्ड्स मधील आणि सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचण्यासाठी या दोन संघादरम्यानचा सामना. श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गावदेव सालोकवाडी. टॉस जिंकलाय जय गावदेव सालोकवाडी संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघाला. या मॅचमध्ये पहिलाच बॉल पंचांनी लाईन चेक केलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या दाव्यानं सुरुवात झाली आहे ती मार्केवाडी बी संघाची. या मॅचमध्ये महत्त्वाचा सामना आहे. दिवसभरामध्ये केलेली मेहनत आणि ही महत्त्वपूर्ण मॅच दोनही संघांसाठी. पहिलाच बॉल इनफिल्ड वरून खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. भूषण आजचा दिवस भूषणच्या नावावरती राहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं एक विस्फोटक बॅटिंग केली, तो मॅन ऑफ द मॅच ठरला. आणि सेकंड मॅच मध्ये देखील त्यानं एक चांगली बॅटिंग केली आणि तो स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभवनं फार चांगली बॅटिंग केली. आणि आता या मॅच मध्ये पहिलाच बॉल निर्धाव केला अक्षयनं, भूषणनं. नॉन स्ट्रायकर वरती जीवन. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर, पॉवर प्ले नंबर 1. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे, जास्त काही करायचं नव्हतं फलंदाजाला. फुल टॉस बॉल होता, पाहिजे तिथे मारू शकला असता आणि फेकून दिलाय बॉल लॉंग लेग मध्ये सीमापार चौकार. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे पुन्हा एकदा ऍक्शन वरती. खर तर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चेक केलं जाईल पुन्हा एकदा टेक्निकल रूम मधून. एक एक रिव्ह्यू दोनही संघांसाठी आहे आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं. लीगल डिलिव्हरी आहे, परफेक्ट रिलीज केलाय बॉल गोलंदाजानं. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. तिसरा बॉल, पुलचा फटका. भूषणच्या नावावरती आजचा दिवस राहिलाय आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना मिड विकेट मध्ये ठोकलाय भूषणनं हा मोठा षटकार. 3 बॉल मध्ये आता धावसंख्या आहे ती 11. भूषण विस्फोटक केलाय. पहिल्या मॅच पासून श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघासाठी धावा जमवतोय भूषण. टोटल धावसंख्या पोहोचली आहे ती 11 आकड्यावरती. टिनेचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, धीम्या गतीनं आता बॉल फेकलाय. फिंगर रोल केले मैदानाच्या आतमध्ये विकेट वरती. गोलंदाज दिनेशनं निर्धाव चेंडू फेकलेला आहे आणि निर्धावानं धावसंख्या 11 वरती स्थिर आणि बॉल संपलेत ते 4. 4 बॉल मध्ये 11. बॉल नंबर 5 घेऊन तयार दिनेश. ऑन स्ट्राइक आहे भूषण.
पुन्हा धीम्या गतीनं ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल, ऑफ कटरचा बॉल. आता व्हेरिएशन करतोय. या अगोदर स्ट्रेट बॉलला खरं तर समाचार घेत असताना बॅटर भूषण ओळखलं खरं तर गोलंदाजानं, आणि त्यानंतरचे 2 बॉल लगेच कमबॅक केलं. म्हणजे 11 धाबा आहेत आता 5 बॉलमध्ये. एक इकॉनॉमिकल स्पेल अद्याप तरी, परंतु एका बॉलचा किल शिल्लक आहे अजूनही. 11 धाबा आहेत. अंतिम लास्ट बॉल, पॉवर प्लेमध्ये लास्ट बॉल. स्वतःला समर्पित करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 3 लगातारचे निर्धाव चेंडू येत आहेत, म्हणजे कमबॅक केलंय. 3 बॉलमध्ये धावसंख्या होती 11 आणि मागील 3 बॉल निर्धाव फेकले बॉलिंग मार्कवरती दिनेशनं. आणि आता एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्यात त्या श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी न. नो लॉस, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. निलेश आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. मिडल ऑर्डरचे षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या त्या 11. जीवन ऑन स्ट्राईक. मागील मॅच मध्ये जीवन तारणहार बनला खरं तर, त्याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण धावा आल्या आणि आता या मॅच मध्ये तशीच अपेक्षा आहे जीवनकडून. निलेशचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. ओके ओके. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. निलेश बॉलिंग मार्कवरती, ऑन स्ट्राईक जीवन. धीम्या गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल, निर्धाव चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निराश जीवन. 2 बॉल मध्ये धाव संख्या येते 11 या अंकावर. तिसरा बॉल घेऊन तयार निलेश. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक जीवन आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा पुन्हा संपर्क नाही. बॅट अँड पॅड मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 1 सेकंड डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धावानं 3ही बॉल निर्धाव फेकलेत निलेशनं मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या येते 11 या अंकावर. फार चांगली गोलंदाजी करतोय निलेश. कमबॅक केलं खरं तर दिनेशनं आणि आता निलेश ते मोमेंटम कॅरी ऑन करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. फुल टॉस बॉल जीवनसाठी. दिनेश थोडा लेट रिॲक्ट झालाय आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. जीवनचा तडाखा, बॉल षटकार. 17 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लेट रिॲक्ट झाला दिनेश काऊ कॉर्नर झोन मधून लॉंग ऑन पर्यंत पोहोचण्यासाठी आणि सरळ बॉल निघून गेला सीमापार. षटकार. तंदुरुस्त राहणं क्रिकेटमध्ये, चाणक्य बुद्धिमत्तेनं सीमालगत राहणं गरजेचं आहे फिल्डरला. हा कमबॅकिंग बॉल आहे, योग्य टप्प्यावरती आहे, लाईन सापडलेली आहे गोलंदाजाला. डॉट बॉल आलेला आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांनाच फक्त परमिशन आहे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यासाठी. फक्त रनआउट आणि नो बॉल बिमर साठी तुम्हाला एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या येते 17 अंकावर. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. तो एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय गोलंदाजाला, तो त्रस्त करतोय बॅटर जीवनला आणि त्याच कारणास्तव आणखी एक बघता बघता निर्धाव चेंडू आलेला आहे आणि टोटल 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 11 आणि दुसऱ्या षटकात आल्या फक्त 1 षटकार आणि टोटल धाव संख्या ती 17 अंकावर. आफ्टर 2 overs completed, run 17 runs on scorecard. No loss team श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघ. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 17 अंकावरती. 3 बॉल 11 सुरुवात केली श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघानं आणि 2 षटकांमध्ये आता धावसंख्या ती 17. मागील 9 बॉल मध्ये फक्त धावा आल्या त्या 6 आणि त्याच कारणास्तव 17 धाब्यांपर्यंत गाडी अडकली आहे ती श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी बी संघाची. तिसऱ्या षटकामध्ये आलेला आहे तो
अमर बॉलिंग मार्क वरती. अमरचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल तुटून पडलाय. फलंदाज भूषण लॉंग लेग मध्ये पाठवलाय भूषण. हा बॉल सीमा पार चौकार. धावसंख्या पोहोचल्या या चौकारानं टोटल 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा आहेत. कॉन्फिडन्स आहे भूषणकडे. आज या संपूर्ण दिवसामध्ये भूषण एक चांगल्या लयबद्ध पद्धतीमध्ये खेळलाय. एक सुसाट फॉर्म मध्ये खेळतोय आणि त्याच्या विरोधात लेंथ मध्ये चुकी लगेच तुटून पडतोय भूषण. धावसंख्या येते 21. दुसरा बॉल घेऊन तयार अमर बॉलिंग मार्कवर. यावेळी चेंजेस केले. लेंथ मध्ये लाईन मध्ये कंट्रोल ठेवत वेगवान पद्धतीनं योग्य टप्प्यावरती अमरना निर्धाव बॉल फेकलेला आहे. 2 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती टोटल 21 या आकड्यावरती. आता अंतिम 4 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. पुन्हा वेगवान पॅडवरती आदळलाय. लाऊडली अपील. दादेला प्रोत्साहन दिलंय. लेग बिफोरची शिकार ठरलाय. फिंगर गोज अप. फर्स्ट विकेट डाऊन टीम श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी. भूषण बॅक टू द डगआउट. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय वैभव. 3 बॉल मध्ये 16 त्यानं जमवल्या मागील मॅच मध्ये. त्या कॉन्फिडन्सनं 50 पर्यंतचं टार्गेट सेट करू शकला श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघ. आणि आता वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि टोटल बॉल शिल्लक आहेत ते आता 3 आणि धावा आहेत त्या फक्त धावफलकावरती 21. म्हणजे या 3 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघाच्या वैभवला करावंच लागेल. जीवन सलामीच्या भूमिकेत आलाय. त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं किंवा वैभवच्या बॅटमधून एक काउंटर अटॅकने षटकार चौकारीनं अतिशय महत्वाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लोवर फुल टॉस यार्क करून घेतलाय रनआउटच्या स्वरूपात. बॅटर बाद होतोय. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती अवघी 23 या आकड्यावर. अक्षय गेलाय नवीन बॅटर. स्ट्राईक एंड वरती पाहतोय वैभवला. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या आहे ती 23 आकड्यावरती. एक षटकार एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघ. परंतु एखादा निर्धाव बॉल एक लोवेस्ट टोटल पर्यंत थांबू शकतो. खरं तर टीम जय गावदेव सालोकवाडी संघ देखील. अमरचा अंतिम बॉल खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच. लॉंग ऑफ मध्ये पकडलाय झेल. संपतोय वैभवचा खेळ आणि या 17चा खेळ देखील संपलेला आहे. आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आफ्टर फर्स्ट इनिंग कंप्लीट ऑफ दिस मॅच. टोटल रन्स 23 ऑन बोर्ड. 24चा टार्गेट सेट केलंय श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघानं टीम जय गावदेव सालोकवाडी संघाच्या विरोधात. 24 धावा जमवत सेमीफायनल मध्ये पोचावं लागेल जय गावदेव सालोकवाडी संघाला. परंतु या 24 धावा वाचवेल का श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघ. तोपर्यंत घेऊयात क्षणभर विश्रांती. पाहत राहा खरं तर मोरिया 11 बारणे चषकाचा थरार.
सलामीची जोडी अमर आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये 24चा टार्गेट आहे. छोटंसं टार्गेट आहे परंतु या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी दमखम दाखवावा लागेल तो श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी बी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला. ओके 18 बॉल आणि 24चे लक्ष्य. मॅचला आपण करूया सुरुवात. अठरा बॉल आणि 24. ऑन स्ट्राईक अमर, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय योगेश. बॉलिंग मार्कवरती भूषणचा खऱ्या अर्थानं आजचा दिवस फार अप्रतिम राहिलाय भूषणसाठी आणि भूषण सलामीचं षटक घेऊन आलाय श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी बी संघासाठी. तो जय गावदेव सालोकवाडी संघासाठी 24चे लक्ष्य आणि अमरकडून खरं तर भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. पहिलाच बॉल या मॅचचा 24 टार्गेट. पहिलाच फुलटॉस बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आहे. 17 बॉल आता 24. समीकरण सोपं जरूर वाटतंय परंतु जसे निर्धाव चेंडू येतील तसा या मॅच मध्ये हळूहळू शिरकाव करेल श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी बी संघ देखील. सेकंड बॉल वेगवान पद्धतीनं पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मॅच संपलेला नाहीये. 24चे लक्ष्य आहे आणि मार्केवाडी बी संघाची बॉलिंग लाईनअप स्वतःवरती विश्वास ठेवते. 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. भूषण बॉलिंग मार्कवरती अमरच्या विरोधात. अमर संपूर्णपणे स्ट्रगल करतोय या स्पर्धेमध्ये. एक फार चांगला बॅटर आहे परंतु थोडा फॉर्म पासून तो वंचित आहे परंतु त्याला फॉर्म मध्ये येणं जय गावदेव सालोकवाडी संघासाठी अतिशय महत्वाचं आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 0. 24चा टार्गेट. तिसरा बॉल लोवर फुल टॉस डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे वैभव. एकच धाव मिळते. तिसऱ्या बॉल मध्ये दाव्याचा श्री गणेश. 3 बॉल नंतर धावसंख्या आहे ती 1 धाव फलकावरती. 23 धावसंख्येची अजून गरज आहे. बॉल शिल्लक येते अजूनही 15 बॉल 23चे लक्ष्य अजूनही दूर. सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी काल सालोक संघानं खरं तर आपल्या नावावरती दिवस खऱ्या अर्थानं नोंदवला आणि आज पुन्हा एकदा सालोकवाडी संघ स्वतःला सिद्ध करेल का या स्पर्धेमध्ये असा प्रश्न बऱ्याचशा प्रेक्षकांना देखील पडलेला आहे. 3 बॉल संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती 1. बॉल नंबर 4 भूषण. योगेश प्रथमच ऑन स्ट्राईक. वेगवान पद्धतीनं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. 4 चेंडू आणि आता धावसंख्या आहे ती 1. चुका करतोय मॉन्टेंटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकात अडकलाय खरं तर टीम जय गावदेव सालोकवाडी संघ देखील. 4 बॉल संपलेत. कोलाट टाकण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे करण. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले. लॉंग ऑफ मध्ये झेल आणि योगेचा संपतोय खेळ. 5 बॉल मध्ये धावसंख्या ती फक्त 1. मिलिंद जातोय आता नवीन बॅटर. राईट हँड बॅट्समन मिलिंद मैदानाच्या आतमध्ये.
5 बॉलमध्ये अवघी धावसंख्या आहे ती 1:24 आहे. लक्ष मी मगाशीच उल्लेख केला, लक्ष छोटंही नाहीये, लक्ष मोठंही नाहीये, परंतु आता या लक्ष्याला थोडं मोठं करण्याचं काम करतोय तो जय गावदेव सालोखवाडी संघ. 5 बॉल 1 भूषण, फार चांगली गोलंदाजी परतो. अंतिम बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे पूर्णपणे प्रॉपर टायमिंग न मिडल ऑफ द बॅट, ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. बॉल काऊ कॉर्नर झोन मध्ये होतोय फरार, सीमा पार षटकार. धावसंख्या षटकारानं 7 ते अंकावरती. आता येणारे 12 बॉल 17 धावसंख्येची गरज. जीवन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 12 बॉल मध्ये 17 धावसंख्येची आता गरज आहे सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी. एकीकडे जय गावदेव सालोखवाडी संघाला तर एकीकडे 17 धावा डिफेंड करायच्या टीम श्री खांबाय प्रसन्न मार्केवाडी बी संघाला. अमर ऑन स्ट्राईक आहे. जीवन बॉलिंग मार्क वरती सज्ज. ओव्हर नंबर 2 महत्वाचं षटक या मॅच मधील. जीवनचा पहिलाच बॉल वेगवान, फटका एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. 1 रन कंप्लीट केले. अक्षय आहे तिथे उपस्थित. एकच धाव मिळते. 11 बॉल मध्ये 16चं इक्वेशन. एक मोठा फटका या मॅच मध्ये संपूर्णपणे समीकरण सोपं जाईल जय गावदेव सालोखवाडी संघासाठी देखील. निर्धाव चेंडू आलेला आहे. निश्चित निर्धावानं धावसंख्या थांबली आहे ती पुन्हा एकदा 8 हे आकड्यावर. 24चे लक्ष आहे. हे महत्वाचं षटक आहे या मॅच मधील. दुसरा बॉल निर्धाव फेकलाय जीवननं. एक षटकार जरूर ठोकलाय मिलिंदनं. आणखी एक चांगला बॉल पंचांकडे लावला. पण नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. फ्रंट फुटचा नो बॉल, ओव्हर स्टेपचा नो बॉल दिलाय पंचांनी घोषित केलेला आहे. आणि फ्रीट भेटेल नेक्स्ट बॉल खरं तर मिलिंदला, परंतु एक्स्ट्राची धाव मिळते. धावसंख्या पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 15 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत ते 10. ऑन फ्रीटचा बॉल चुकी केले जीवननं या मॅच मध्ये. मिलिंद एक षटकार त्यानं ठोकलाय. आता फ्रीटची संधी आहे त्याला मॅच मध्ये देखील एक कमबॅक करण्याची संधी. फ्रीटचा बॉल, वाड शॉट, नो लुक शॉट, फ्लिक अँड क्लिक. बॉल सीमा पार लॉंग लेग मध्ये. बॅटर मिलिंदचा हा आणखी एक नेत्रदीपक चौकार. धावसंख्या 13. 11 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक येते 9. 9 बॉल 11. मिलिंद जसा मैदानाच्या आतमध्ये गेलाय तसा या मॅच मध्ये वापसी करतोय खरं तर टीम जय गावदेव सालोखवाडी संघ देखील. पहिल्या षटकात अगदी धावा 5 बॉल मध्ये 1 होत्या. मिलिंद गेला अंतिम बॉल खेळण्यासाठी, त्यांना षटकार ठोकला. तशा धावा आल्या खरं तर सालोखवाडी संघासाठी. आता 9 बॉल शिल्लक आहेत शेवटच्या आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 3ही बॉल योग्य टप्प्यावरती टाकावे लागतील खरं तर जीवन या गोलंदाजाला मार्केवाडी बी संघासाठी. 9 बॉल 11. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, बॉलची लाईन ओळखलेली नाही. अगोदरच बॅटचा फ्लो ओपन ऑन साईडला. बॉलच्या मेरिट नुसार खेळावं लागेल. 8 बॉल आता 11 धावसंख्येची गरज. आठ बॉल 11. 3 बॉल 11 सुरुवात केली होती मार्केवाडी बी संघाने या मॅच मध्ये. 11ची गरज आहे. पॉइंट वरून काढलाय बॉल. अप्रतिम फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय फिल्डर, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अप्रतिमा फटका, नेत्रदीपक टायमिंग. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल देखील शिल्लक आहेत 7. हाफ ट्रॅकर बॉल, वेग प्रचंड होता, फक्त दिशा दिली आहे. 7 बॉल 7 रन बॉल इक्वेशन. दोनही सामने करता 1-1 धाब्याने जिंकलेत टीम सालोखवाडी संघाने आजच्या दिवसामध्ये. आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये ते खेळतायत. एक लक फॅक्टर, एका बॉल मध्ये 1 धाब्याची गरज. तिथे देखील सामना डिपेंड केला सालोखवाडी संघानं. प्रतिम खरं तर
खेळ राहिला आज सालोकवाडी संघाचा या स्पर्धेमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटर आउट होतोय आणि महत्वपूर्ण धक्का येणारे 6 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे ती सालोकवाडी संघाला. सहा बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज. रोमहर्षक थरार आहे. सालोक संघ वाट बघतोय या दोनपैकी एका संघाची, कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक. नंदूच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य आहे. 7 धावा त्याला डिफेंड करायच्यात. पहिल्याच मॅच मध्ये 1 बॉल 1 धाव डिफेंड केली सालोकवाडी संघाने. दुसऱ्या मॅच मध्ये एका बॉल मध्ये 5 ची आवश्यकता असताना चौकार आला, तिथे 1 धावेनं सामना जिंकला सालोकवाडी संघाने. आणि या मॅच मध्ये 6 बॉल 7 धावसंख्येची त्यांना गरज आहे. चला फास्ट केला थोडं मार्केवाडी संघ. सहा बॉल 7चा थरार नंदूच्या हातामध्ये. या मॅचचं भवितव्य आहे श्री खांबा प्रसन्न मार्केवाडी बी संघाकडून. तर अमर सलामीच्या भूमिकेत आलेले अमरच्या हातामध्ये बॅट आहे. 6 बॉल 7 ची आवश्यकता. चला जास्तचा वेळ आपण खर्च करताय टीम मार्केवाडी संघ. रोमांचक सामना आहे. 6 बॉल 7. पहिलाच बॉल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय परंतु बॉल निघून गेलाय सीमा पार. गोलीच्या वेगानं स्वीपर मध्ये येतोय चौकार. आता 5 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज. पाच बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज. अडचणीमध्ये मार्केवाडी संघ या मॅच मध्ये. 5 बॉल आता 3 धावसंख्येची गरज आहे. अमर या मॅच मध्ये तारणहार बनतोय खरं तर टीम जय गावदेव सालोकवाडी संघासाठी. पाच बॉल 3. लाईन चेक केली जाईल. एक रन तर कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आहे. फेकी देखील खराब आणि दुसरीचा प्रयत्न सक्सेस होतोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू पंचांकडून. जरा वाईड असेल तर मॅच फिनिश होईल, अन्यथा स्कोर लेवल झालेला या दुहेरीनं. पाहूया त्या मॅच मध्ये महत्वाचा डिसिजन टेक्निकल रूम मध्ये सोपवलाय खरं तर KTC लाईव्ह इव्हेंट.in ची टीम. निशू बागडे टेक्निकल रूम मधून लीड करत असताना सर्व काही चेक केलं जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही. जर व्हाईट बॉल असेल तर सामना फिनिश होईल आणि सामना जिंकेल खरं तर जय गावदेव सालोकवाडी. इट्स अ व्हाईट बॉल. मॅच फिनिश. सामना जिंकलाय सालोकवाडी संघानं आणि आज क्वालिफाय होणारा संघ ठरलाय विजेता संघ जय गावदेव सालोकवाडी. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक श्री कांबा प्रसन्न मार्केवाडी बी. आपला संघाचे देखील अप्रतिम होता. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 आपल्या समोर येईल. सालोक आणि त्यांच्या विरोधात सालोकवाडी या दोन संघादरम्यान
एक मैत्रीपूर्वक लढत आपल्या समोर येईल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच आपण सतीश कोरर कडून जाणून घेऊयात. प्लेयर ऑफ द मॅच ज्यानं महत्वाच्या क्षणी जाऊन